प्लीज आम्हाला कोऑपरेट करायचं आहे. ज्युनियर वडरे FC ज्युनियर आपला कर्णधार. थँक्यू डीजे, थँक्यू. जिथे अंतिम सामना आपल्या भेटीला येतो एका बाजूला 2 हात करण्यासाठी वडरे FC तयार आहे, तर एका बाजूला आहे KYFC आणि या नाणेफेकीचा कॉइन स्विंग करण्याचे मी निवेदित करतोय. सन्माननीय आदरणीय महेंद्रजी तांडेल यांच्या हाते कॉइन स्विंग केला जाईल. नाणेफेकीचा कॉल जिथे आता बघूया काय लिहिलं जाईल, तर मी विनंती करतोय महेंद्रजी तांडेल यांना चॉईस केला जाईल. कोण बोलेल? KYFC मात्र चॉईस करतोय. बघूया नाणेफेकीचा कॉइन स्विंग झाला. एका बाजूला हेड्स आहे, एका बाजूला टेल्स आहे आणि या नाणेफेकीचा कॉल KYFC संघाने जिंकलाय. काय म्हणशील KYFC? खूप खूप विनंती, खूप खूप धन्यवाद. आणि मी विनंती करतोय की या सामन्यामध्ये अंतिम सामना, या अंतिम सामन्यामध्ये कसं पाहतोय, काय पाहतोय? या रॉकी चषकामध्ये एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही अंतिम सामन्यामध्ये आलात, काय सांगशील? धन्यवाद. थोडंसं घाबरतोय, त्याच्यामुळे निश्चितच थोडं दडपण असतं. अंतिम सामना आहे आणि ज्यावेळी माईक येतो, माईक आल्यानंतर थोडंसं बोलणं अवघड जातंय. तर मी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि तुला एक चांगला खेळ करण्यासाठी इथे निश्चितच एक चांगला खेळ आमच्या प्रेक्षकांना तो दाखवायचा आहे, याबद्दल मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. वाटतोय वडरे FCचा कर्णधार जिथे नाणेफेकीचा कॉल हरलाय, तर नाणेफेकीचा कॉल जर आपल्या बाजूने गेला असता तर काय डिसाईड केलं असतं? या बाजूचा ग्राउंड की त्या बाजू, काय निश्चित केलं असतं? बॉल 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 म्हणजे या साईडचं ग्राउंड नक्की निश्चित केलं असतं. धन्यवाद. छोटे आहेत आणि त्यामुळे थोडंसं घाबरत आहेत. आणि त्याला बघूया तर टॉस का बॉस मधून अशी न्यूज आहे की FC संघानं मात्र नाणेफेक जिंकलंय आणि डिसाईड केलंय ग्राउंड. तर बघूया. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स मध्ये नवनीत बारी. धन्यवाद मनीष. आता ज्युनियर संघाचं अंतिम फेरी हा सुरू होतोय. एका बाजूला आहे KF ज्युनियर, तर दुसऱ्या बाजूला वडराई ज्युनियर. आणि यामध्ये KFच्या बाजूने आमचे मित्र प्रशांत तांडेल यांचे सुपुत्र प्रीत तांडेल 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला गतीम असेल, प्रेम असेल, नील असेल आणि स्वतः कर्णधार चिन्मय स्वतः कर्णधार हा संघाला लीड करतोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकून ग्राउंड स्वीकारतोय आणि गेम स्टार्ट करण्याची संधी वडरे FC ज्युनियर संघाला देत आहे. बघूया या अंतिम सामन्यात कोण बाजी मारतोय. एका बाजूला KF ज्युनियर, तर दुसऱ्या बाजूला जयंत तांडेल. आपण पंचगिरी म्हणून काम पाहायचं या अंतिम सामन्यात. साकेत सर असतील, साहिल सर असतील किंवा जयंत तांडेल सर, आपण लागलीच मैदानात यायचं आहे. पंच म्हणून आपल्याला काम पाहायचं आहे. या अंतिम सामन्यात प्रेयर केलं जातंय KF संघाकडनं. या अंतिम सामन्यात वडरे संघ आम्हाला मैदानात उतरताना दिसत नाहीये. ज्युनियर अंतिम सामना. बघूया या अंतिम सामन्यात कोण बाजी मारतोय. KF संघानं एक जबरदस्त खेळ ज्युनियर संघानं केलेला आहे या टुर्नामेंटमध्ये. ज्युनियर संघाला सुद्धा या मोठ्या भल्या मोठ्या अशा स्पर्धेमध्ये, रॉकी चषकामध्ये खेळायला मिळतं, हे त्यांचं भाग्य आहे. अशी मोठी स्पर्धा खेळणं या ज्युनियर लेवलला खूप अवघड असतं. अशा राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळायची भूमिका मिळते एक खेळाडू म्हणून, ही खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्या या ज्युनियर खेळाडूंना. या संकल्पनेमागे रॉकी तांडेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हेच उद्दिष्ट आहे की आपल्या येथील
मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. मनीष, काल जर मी पाहिलं की त्यांना कलागुणांना त्यांना वाव देतच आहेत या खेळाच्या माध्यमातून, परंतु जे ज्युनियर संघ पराभूत झाले आणि विजयी सुद्धा होणार आहेत त्यांना माझ्या माहितीनुसार शाळेचे बुक त्यांना दिले जात आहेत. म्हणजे खेळाबरोबर शाळेमध्ये सुद्धा आपलं नाव आपण मोठं करावं, शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रगती करावं असं त्यांचा उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तरी आपण त्या ज्युनियर खेळाडूंनी त्यावर सुद्धा फोकस करायचा आहे. फक्त खेळ पाहायचा नाहीये, तर आपल्याला जे वह्या दिल्या जात आहेत त्या वह्यांच्या मागे सुद्धा त्यांचा तोच उद्दिष्ट आहे. मनीष, निश्चितच नवनीत, कारण की आपण जर पाहिलं तर या छोट्या खेळाडूमधून एक उभरता सितारा निश्चितच आपल्या गावाचं समाजाचं नाव रोशन करणार आहे. आणि म्हणूनच हे प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना अशा पद्धतीचं एक सन्मानित केलं जात आहे. आणि म्हणूनच याच्यामधूनच कुठेतरी एक उभरता सितारा आपल्या रूपाला येईल आणि पर्यायाने आपल्या गावाचं, समाजाचं, आपल्या देशाचंही नेतृत्व करू शकतो. अशा पद्धतीची गुणवत्ता या छोट्या खेळाडूमध्ये असते, ती क्षमता, ते पोटेन्शियल निश्चितच असते. आणि म्हणूनच ते सिद्ध करण्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय त्याला त्रिवार अभिवादन असेल रॉकी चषकासाठी. आणि वळूया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र विसल लागली जाईल रेफरीची कामगिरी पाहण्यासाठी. आपण जर बघितलं तर एका बाजूला जयंत तांडेल आहेत, तर दुसऱ्या बाजूला असतील दिनेशजी तांडेल, हे रेफरी म्हणून, पंच म्हणून काम पाहतील. वडरे FC मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, सज्ज झालाय. अंतिम सामना एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. मायबाप प्रेक्षकांना मी विनंती करतोय, उपस्थित सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय, हा अंतिम सामना आहे. तिरुपती FC आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये संपर्क करायचा आहे. तिरुपती FC या. ओके, थँक्यू. वळतोय, विसल लागले आहे, चेंडूचा ताबा मात्र आहे वडरे FC या संघाकडे. आणि हे बॅटल चालू झालाय ज्युनियर FC मध्ये, जिथे मात्र गतीम चेंडूला गोलपोस्टकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. डिफेन्स आलाय वडरे FC संघाचा. अतिशय चालाख असा खेळाडू, टाकलेली पास, परंतु चांगला बचाव आपल्याला पाहायला मिळतोय केवाय FC संघाकडून. नील, गतीम असे मातबर खेळाडू इथे पुश केलं जात आहे, पण कुठलीही दुखापत नाही. फुटबॉल म्हटल्यानंतर थोडंसं दुखापत, आणि इथे संधी मात्र चालून आली होती. फिनिश हे महत्वाचं आहे या खेळामध्ये. कंट्रोलच्या सोबत तुमच्याकडे फिनिश हे असणं अतिशय आवश्यक असते, आणि तो कंट्रोल तुमच्याकडे निश्चितच असणं फार गरजेचं आहे. चेंडूला तुमच्या कक्षेमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक असतं या फुटबॉल खेळामध्ये. चेंडू आता मैदानाच्या बाहेर गेलाय. KYFCचा ज्युनियर खेळाडू मात्र ऑफसाईड टाकण्याचा प्रयत्न करतोय. टाकलेली ऑफसाईड मात्र चुकी होतोय, चुकीला माफी नाही. फुटबॉल या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर जितक्या तुम्ही चुका कमी कराल तितक्या तुम्ही विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल. कारण की म्हणतात ना, अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतं. आणि म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही अपयशामध्ये किती चुका कमी करतात हे अतिशय महत्वाचं असतंय. आणि जितक्या तुम्ही चुका कमी कराल तितके तुम्ही विजयाच्या दिशेने पुढे सरकाल. इथे मात्र दुखापत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मी मागेच म्हटलं, फुटबॉल हा खेळ याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पदल आली तर तुमचं असणं आवश्यक असतंय, तुमच्याकडे तो कंट्रोल पण ही आवश्यक आहे. पण अशा पद्धतीने जेव्हा आपण खेळतो, रूल्स आणि रेग्युलेशनचं जर आपण पालन केलं नाही तर दुखापतीला आपल्याला सामोरं जावं लागतं. इथे ती दुखापतग्रस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यामुळे खेळ थांबलाय. पंच मात्र पाहणी करतायत कोणी मोठी दुखापत नसेल. आणि म्हणूनच या खेळाचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते रूल्स अँड रेग्युलेशन जर आपण काटेकोरपणे त्याचं पालन केलं तर आपण अतिशय कमी चुका करू शकता. ती दुखापत आपल्याला कमी होऊ शकते. आणि म्हणूनच इथे मात्र फ्रीची संधी वडरे FC संघाला चालून आलाय. ज्युनियर संघाचा वडरे FC संघाचा कर्णधार 8 नंबर जर्सी घातलेला. फ्रीच्या बाबतीत जर आपण नवनीत पाहिलं तर फ्रीच्या बाबतीत डेव्हिड बेकहॅम आहे, रोनाल्डो आहे, मेसी आहे, एम्बाप्पे असे दिग्गज खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामध्ये फ्री किकच्या जोरावर आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. असे मातबर खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळामध्ये आपण पाहिलेत. तर इथे मात्र हा जो सामना चालू आहे ज्युनियर FC मध्ये, त्याच्यामध्ये दोन्ही संघ मात्र प्रयत्न तर करतायत, पण प्रयत्न तेव्हाच सक्सेस होऊ शकतात जेव्हा त्या प्रयत्नाला यशाची झालर येऊ शकते. आणि यशाची झालर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही संघर्ष करत राहाल मैदानाच्या आतमध्ये. काय सांगशील नवनीत या सामन्याबद्दल? मनीष, संघर्षाशिवाय तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून फुटबॉलच्या पटांगणावर तुम्हाला संघर्ष
करावाच लागणार आणि संघर्षानंतरच तुम्हाला विजयाची चव चाकायला मिळू शकते आणि तो संघर्ष होतो या अंतिम सामन्यामध्ये. एका बाजूला KFA ज्युनियर तर दुसऱ्या बाजूला वडराई ज्युनियर. पण दबदबा जर पाहिला तर या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो वडराई FC ज्युनियर संघाचा. बघूया KFA संघाकडे ती प्रतिभा आहे, तसे ज्युनियर खेळाडू आहेत, स्किलचे माहीर आहेत, परंतु थोडासा टाइम त्यांना द्यावा लागतो. काल सुद्धा त्याच पद्धतीचं खेळ त्यांच्यामधून पाहायला मिळाला. नंतर जसजसे त्यांचं शरीर आपण म्हणतो ना धावून धावून शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, अंग गरम होतो आणि त्या पद्धतीने त्यांची बॉडी जेव्हा गरम होईल त्यानंतर त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. परंतु जवळजवळ पर्सेंटेज आपण पाहिले तर वडराई संघ जबरदस्त खेळ साकार करतोय KFA ज्युनियर संघासमोर. या अंतिम सामन्यामध्ये फुटबॉलचा खेळ पाहिला तर पडून उठणं, उठून धावणं आणि धावल्यानंतर गोलपोस्टच्या दिशेने गोल झडकावणं हे फुटबॉलचं खरं खेळ आहे आणि म्हणून त्याला फुटबॉल म्हटला जातो. पायाच्या पदलालित्य तुमचं सुंदर असलं पाहिजे, पदलालित्याबरोबर तुमच्या चेंडू जो आहे तो चेंडू तुमच्या आवाक्यात असला पाहिजे, कंट्रोलमध्ये असला पाहिजे, तुमचे पास हे अचूक असले पाहिजेत. तदनंतरच तुम्ही गोल पोस्टला टार्गेट करू शकतात आणि प्रतिस्पर्ध्याला तुम्ही नामोहरम करू शकतात. परंतु नामोहरण करण्याच्या झोकामध्ये आपल्याला थोडासा फॉल्ट मिळतोय. स्वतः कर्णधार या पाहायला मिळतोय चिन्मय. बघूया पुन्हा एकदा फ्री किक असेल, पण फ्री किकला चांगल्या पद्धतीने डिफेंड करतोय 23 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू ज्युनियर KFA संघाचा. 10 नंबर जर्सी परिधान केलेला प्रशांत तांडेल यांचे सुपुत्र प्रीत हे स्ट्रायकर म्हणून काम बजावतायत, परंतु अजूनही त्यांच्यापर्यंत तो बॉल हो सुरेख गोलरक्षकाच्या माध्यमातून एक चांगला बचाव पाहायला मिळाला आणि मी म्हटल्याप्रमाणे सुरेख पास प्रीत यांच्या माध्यमातून, पण तेवढं चांगलं हेडरच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला वडराई FC संघाकडनं. एक चांगला अटॅक पाहायला मिळाला ज्युनियर संघाकडून KFA, परंतु असफल प्रयत्न ठरतोय वडराई FC संघाकडनं. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा आहे तो वडराई संघाकडे. थोडीशी धावपळ होते, चेंडू मिळवण्यासाठी झटापट होते आणि या झटापटीमध्ये चेंडूचा ताबा प्राप्त करतोय वडराई FC ज्युनियर संघ. पुन्हा आपल्या संघ सहकार्याला छोटासा पास टाकून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, पण तेवढंच डिफेंड चांगलं पाहायला मिळतंय नील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रीत चेंडू मिळवण्याचा ताबा मिळवण्यासाठी झडपडतोय, धडपडतोय, पडतोय, पण आपला खेळ काही सोडत नाहीये. पुन्हा एकदा स्वतः कर्णधार चेंडूचा ताबा मिळवतोय KFA संघाचा. पास करण्याचा प्रयत्न टच दिली जाते आणि लॉंग पास करण्याचा प्रयत्न केला जातो स्ट्रायकरकडनं. चेंडूला जास्त हवेत उडवण्याचा प्रयत्न केले जात आहेत KFA संघाकडनं. बघूया अजूनही सामना जर पाहिला तर 0-0. यानंतर होणारा सामना तिरुपती FC विरुद्ध होप युनायटेड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी प्रेमाची विनंती करेल की हा फर्स्ट हाफ झाला अंतिम सामन्याचा की आपण लागलीच टॉस का बॉस हा जो रंगमंच हा जो मंच आपल्यासाठी उभा केला गेला आहे तिथे आपण येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे आणि येताना या स्पर्धेविषयी थोडंसं पूर्वतयारी करून येऊया, कारण या स्पर्धेविषयी तुमच्यासारख्या संघाच्या कर्णधाराकडून आम्हाला अपेक्षित आहे की ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते, ही स्पर्धा या स्पर्धेत खेळताना तुम्हाला आनंद होतोय की नाही, या स्पर्धेचं नियोजन आयोजन हे कसं आहे. ज्या टुर्नामेंट आपण खेळता, आपण मोठे संघ आहेत, मातब्बर संघ आहेत, आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात, तेव्हा त्या पद्धतीचं इथे आयोजन नियोजन आहे की नाही याबद्दल आम्हाला 2 शब्द आपण सांगूया, जेणेकरून आमची काही कमतरता असेल तर ती कमतरता येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही ती पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणून आपलं सजेशन, आपले विचार हे आम्हाला माहिती कळले तर बरं होईल. म्हणून मी कर्णधारांना प्रेमाची विनंती करेल की आपण थोडंसं पूर्व तयारीनिशी या नाणेफेकीसाठी येऊया, जाऊया मैदानाकडे. अजूनही 0-0. बघूया कुठला संघ आघाडी प्राप्त करेल. KFA संघाकडे माझी आशा आहे
की त्यांचा खेळाडू प्रीत तदनंतर नील हे आगेकूच करू शकतात आणि या अंतिम सामन्यात आपल्या संघाला आघाडी मिळवून देऊ शकतात. वडराई संघासमोर चांगला कट करून लाईनवरून चेंडूला घेऊन जातोय नील स्वतः, परंतु तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळतंय वडराई संघाकडनं. झटापटी होते, संघर्ष होतोय आणि या संघर्षामध्ये आघाडी कोणी मिळू प्राप्त करू शकत नाहीये. तेवढं चांगलं डिफेंड दोन्ही संघाकडनं पाहायला मिळतंय. एक चांगला पास, प्रीत स्वतः चेंडूवर येतोय पण तेवढं चांगलं डिफेंड अथर्व कडून केलं जातंय वडराई FC ज्युनियर संघाकडनं. आता फर्स्ट हाफमध्ये काही क्षण बाकी असतील, काही मिनिटं बाकी असतील आणि या मिनिटामध्ये आता खेळ उंचवावा लागेल. थोडंसं स्टॅमिना पाहिला तर कमी वाटतोय, कारण एवढ्या धगधगत्या उन्हामध्ये हे ज्युनियर खेळाडू खेळतायत आणि नुसतं खेळत नाही तर धावतायत, पडतायत आणि चेंडूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हा स्टॅमिना खूप महत्त्वाचा असतो, तो या खेळाडूंमध्ये थोडासा कमी दिसतो. पण येणाऱ्या काळात मनीष बारी यांनी सांगितल्याप्रमाणे यामधीलच काही खेळाडू हे तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि आपल्या राष्ट्राचं, राज्याचं नेतृत्व करू शकतात असं कौशल्य या खेळाडूंमध्ये आहे. म्हणून रॉकी चषकाच्या माध्यमातून रॉकी तांडेल आणि त्यांच्या संघ सहकाऱ्यांकडनं हे प्लॅटफॉर्म त्यांना उभं करून दिलं आहे, जेणेकरून या खेळामध्ये, या फुटबॉलच्या खेळामध्ये तुमचे कौशल्य, तुमचे कलागुण यांना वाव मिळेल. त्यांना फुलवण्याचं प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिला आहे. खरोखर रॉकी तांडेल यांचं जेवढं अभिनंदन करेल तेवढं हे कमी आहे, कारण अशी मोठी स्पर्धा सुव्यवस्थित नियोजन आयोजन करणं हे खूप मोठं अवघड असते आणि नुसती स्पर्धा भरवून चालत नाही, तर त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा सुद्धा हवा असतो आणि तो प्रेक्षकांचा पाठिंबा मैदानात तर मिळतो आहेतच, परंतु पाटील नेटवर्कच्या अशा उत्तम नेटवर्कद्वारे आपल्याला तत्पूर्वी अजूनही या अंतिम सामन्यात KFA ज्युनियर वडराई ज्युनियर 0-0. हो हो हो, चेंडू मिळवण्यासाठी थोडीशी धक्काबुक्की होते, झटापटी होते, परंतु पुन्हा ही दुखापत बाजूला सारून पुन्हा एकदा पडून उठतायत, धावतायत आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी आगेकूच करतायत. आपलं सर्वस्व पणाला लावतायत असे नील, प्रीत, गतीम, प्रेम. पुन्हा एकदा चेंडूचा ताबा जाईल तो KFA ज्युनियर संघाकडे आणि ऑफसाईडच्या माध्यमातून चेंडूला आपल्या संघ सहकार्याला हो चांगला पास टाकण्याचा प्रयत्न, पण तेवढं चांगला डिफेंड पाहायला मिळतंय. चेंडूला घेऊन जाते गोल पोस्टच्या दिशेने वडराई संघाचा 8 नंबर जर्सी परिधान केला खेळाडू. छोटे छोटे पास केले जात आहेत आणि खेळाडूला चकवून, पण तेवढी संधी काय देतं. हो सुरेख पास लाईन मध्ये टाकलाय, क्रॉस करण्याचा प्रयत्न, चुकी होते, परंतु स्वतः कर्णधार KFA संघाचा आपलं सर्वस्व झोकून देतोय, शरीराला फेकून देतोय बॉलावरती आणि आपल्या गोलापासून वंचित ठेवतोय तो वडराई संघाला आघाडी घेण्यापासून. सुरेख खेळ पाहायला मिळाला वडराई FC ज्युनियर संघाकडनं. बघूया ऑफसाईड असेल, ऑफसाईड घेण्यासाठी येतोय वडराई संघाचा खेळाडू. नील स्टॉप करतोय आणि आपल्या संघ सहकार्याला पास करतोय. हो चांगला पास आहे, प्रीत जातोय पण थोडस बॉलावर कंट्रोल करता आलं नाही आणि पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर पाहिला तर 0-0. डीजे जर होप युनायटेड आणि तिरुपती FC संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉस मध्ये येऊया. दिनेश तांडेल आपण सुद्धा समालोचन कक्षासमोर यायचं आहे. दिनेश तांडेल नाणेफेकीसाठी आपण येऊया. होप युनायटेड कर्णधार जय भवानी संघाचा प्रतिनिधी कोणी असेल
तर त्याने समालोचन कक्षासमोर येऊन आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर होप युनायटेड कर्णधार, होप युनायटेड कर्णधार आपली वाट पाहतोय. तिरुपती FC संघाचा कर्णधार आमच्या मागेच बसले आहेत या मुख्य मंचावर. तर आपण असाल तर नाणेफेकीसाठी येऊया. आपले पाहुणे मंडळी सुद्धा नाणेफेकीसाठी आपली वाट पाहत आहेत. कृपया आम्हाला सहकार्य करूया. जय भवानी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षासमोर यायचं आहे. जय भवानी संघाचा कोणी प्रतिनिधी आले आले आपण येऊया. होप युनायटेड कर्णधार येतोय. तिरुपती FC संघाचा कर्णधार जय भवानीचे कर्णधार कृपया समालोचन कक्षाकडे यावे. जय भवानी. आणि टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपल्याला लाभलेले पाहुणे अविनाश तांडेल यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस या मंचावर नाणेफेकीचा कौल केला जातोय. मनीष, ओव्हर टू यू. तिरुपती FC विरुद्ध होम युनायटेड. अविनाश तांडेल यांच्या शुभ हस्ते. चला बोथ कॅप्टन्स आपण यायचं आहे. तिरुपती FC आणि होप युनायटेड बोथ कॅप्टन्स, इट्स ऑफिशियल कॉल फॉर यू. मंच तयार आहे. एक सेकंड सर सर. तर मी रंगमंचावर मुख्य मंचावर टॉस का बॉस मध्ये विनंती करतो, सन्माननीय आदरणीय अविनाशजी तांडेल यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. एका बाजूला आहे तिरुपती FC तर एका बाजूला आहे होप युनायटेड बोथ कॅप्टन्स आणि नाणेफेकीचा कॉइन स्विंग केला जाईल. अविनाशजी तांडेल. तर नाणेफेकीचा कौल होप युनायटेड संघाने जिंकला आहे तर तो स्टार्ट करतोय आणि तिरुपती FC संघ मात्र इथे पराभूत झाला आहे. तर 1-2 मिनिटं मी मुलाखत घेतोय. होप युनायटेड संघाचा कर्णधार आहे, त्याला विचारतोय की ज्या पद्धतीची रॉकी चषक की स्पर्धा है, या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतंय, कारण की आपको कैसा लग रहा है इस टूर्नामेंट में, जो ये प्रतियोगिता है, ये बड़ा मंच तैयार किया है, ये प्लेटफॉर्म जो खड़ा किया है. आप लोग मुंबई से बिलोंग करते हैं, मुंबई में बड़े बड़े टूर्नामेंट में क्लब में खेलते हैं आप लोग, तो इधर जो आप लोग खेलते हैं तो कैसा लगता है इस टूर्नामेंट का जो आयोजन है, इसके बारे में कुछ कहना चाहेंगे आप? बहुत अच्छा लग रहा है खेल के. हेलो 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 हेलो. ओके, थँक्यू. थोडासा और तिरुपती FC त्या कर्णधाराला मी विनंती करतोय. ओके, थँक्यू. ओव्हर टू यू नवनीतजी बारी. कॉमेंट्री बॉक्स मधून अशी न्यूज आहे की होप युनायटेड संघाने मात्र नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकवला आहे आणि स्टार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा ते कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये नवनीतजी बारी. ओव्हर टू यू. थँक्यू मनीष. होप युनायटेड संघानं आपण सांगितल्याप्रमाणे आपण बोलूया. कृपया मी पुन्हा पुन्हा प्रेमाची विनंती करतो. आपण 2 शब्द, आपण कर्णधार आहात, आपण टीमला लीड करतायत आणि आपण राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळतो आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना आपण 2 शब्द बोलू शकत नाही. ही आमच्या माहितीप्रमाणे थोडीशी शोकांतिका आहे. आपण 2 शब्द बोलले पाहिजेत की या स्पर्धेचं नियोजन आयोजनाबद्दल आपण सांगितल्यानंतर आयोजकांना सुद्धा कुठे कमी आहेत का हे या शब्दातून समजतं, आपल्या मुलाखतीतून समजतं, आपल्या विचारातून समजतं. म्हणून थोडीशी तयारी करून आपण येऊया जेणेकरून आपण या स्पर्धेविषयी आम्हाला 2 शब्द सांगू शकाल. तर जाऊया मैदानाकडे. दुसरं सत्र चालू आहे. दुसऱ्या सत्रात अजूनही 0-0 ज्युनियर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया नजरा लागल्या आहेत त्या कोणता संघ आघाडी मिळवतोय आणि या अंतिम फेरीमध्ये विजय संपादन करतोय. आपण सबचे खेळाडू आहेत ज्युनियर, त्यांनी खेळायचं.
तिरुपति एफसी, अपन आपके जो भी खिलाड़ी है उनको किट पहनाकर आप रेडी रहना। ये जैसे ही मैच खत्म होगा आपका मैच स्टार्ट होगा, क्योंकि हम लोगों को आज के दिन में ही पूरे मैच खिलाने हैं, अपना फाइनल का मैच भी खेलना बाकी है। तो इसकी वजह से आपका रेडी रहना हमारे लिए ताकत बन सकता है, इसलिए आप रेडी रहो और टाइम दिया हुआ है उससे उस हिसाब से आप मैदान पे आपकी मौजूदगी रखो। धन्यवाद। अजूनही 0-0 आहे, बघूया 0-0 मध्ये त्यानंतर होणारा सामना जय भवानी विरुद्ध JKFC मड, त्यानंतर होणारा सामना KFA विरुद्ध ONFC नारपाड। एका बाजूला मनीष धाडू असेल तर दुसऱ्या बाजूला पालघर। या सामन्याविषयी थोडीशी काय माहिती सांगू शकतात? ONFC नरपड जो धाणूला बिलॉंग करतो, गोल असू शकला असता वडराई ज्युनियर संघाचा, परंतु पोलला लागून चेंडू सरळ मैदानाबाहेर जातोय। काय जबरदस्त प्रयत्न होता, पण प्रयत्नाला सफलता नाही मिळत आहे, संघर्ष करावा लागतोय दोन्ही संघाला। मनीष, जो KFA संघासमोर ONFC म्हणजे नरपड संघ खेळणार आहे, या सामन्याबद्दल आपलं काय मत आहे? कुठला सामना संघ आपल्याला वरचढ पाहायला मिळेल? निश्चितच नवनीत की या संघाचा मी सामना तर पाहू शकलो नाही, पण ज्या पद्धतीने KFA संघ त्यांच्याकडे ती पात्रता आहे, त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, त्यांचा खेळ जर आपण पाहिला तर निश्चितच एक चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळाडू तयार केलेले आहेत। त्याच्यामुळे हे जर आपण बॅटल पाहिलं तर एका बाजूला पालघर जिल्हा आहे, पालघर तालुका आहे, तर एका बाजूला डहाणू तालुका आहे। अशा पद्धतीचं हे द्वंद्व, अशा पद्धतीचं हे बॅटल आहे। त्याच्यामुळे प्रेक्षकांना एक मेजवानी आहे, कारण की खेळ म्हटल्यानंतर एकमेक तालुका एकमेकांच्या समोर कधी ना कधी येणारच आहेत। क्रिकेटमध्येही आपण पाहतो मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असतात, त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं पालघर आणि डहाणू असं आमनेसामनेही आलेलं आपण पाहिलेत। तर या फुटबॉल खेळामध्येही आपल्याला आता पालघर आणि डहाणू असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी जो सामना चालू आहे तो अजूनही 0-0 अशा गोल फरकानं आपल्याला पाहायला मिळतोय, आणि म्हणूनच दोन्ही संघ मात्र प्रयत्न तर करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा तर करतायत, परंतु यश मात्र येत नाहीये। आणि म्हणून मी विनंती करतोय, अजूनही गोल फरक आपण जर पाहिला तर 0-0 अशा गोल फरकानं आपल्याला पाहायला मिळतं। पालघरचे नगरसेवक आदरणीय सन्माननीय जस्विन घरत यांचं मुख्य मंचावर आगमन झालंय, तर त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। पालघरचे नगरसेवक आदरणीय सन्माननीय जस्विनजी घरत यांचं मुख्य मंचावर आगमन झालंय, त्यांचं आपण इथे हृदयाच्या अंतःकरणापासून शब्द फुलानं आपण त्यांचं इथे स्वागत करतोय, आणि त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी स्थान ग्रहण करायचं आहे आणि विराजमान व्हायचं आहे, आणि या कॉमेंट्री स्टुडिओमधून आपण या खेळाचा आस्वाद घ्यायचा आहे। पालघरचे विद्यमान नगरसेवक, त्याच पद्धतीने DG पाटील कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर दुष्यंत पाटील यांचंही मुख्य मंचावर आगमन झालंय, त्यांचंही आम्ही इथे करतोय वेलकम शब्द फुलानं, त्यांचंही आम्ही करतोय सुस्वागतम। त्याच पद्धतीने अमयजी पाटील यांचंही आम्ही या रंगमंचावर मुख्य मंचावर वेलकम करतोय। आणि आपण जर पाहिलं तर मुख्य मंचावर आता मान्यवरांची मंदिराळी आपल्याला पाहायला मिळते, आणि खऱ्या अर्थानं आता या मंचाची शोभा मात्र वाढते, आणि म्हणूनच या रॉकी चषकाचं नाव जे आपण महाराष्ट्रभर गाजतंय त्याला त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं आता शोभा निर्माण करते, आणि या स्पर्धेमध्ये मात्र 4 चान मात्र लागले आहेत। त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर शिरगाव गावचे सरपंच यांचे सुपुत्र श्री पार्थ घनश्याम मोरे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही आम्ही इथे करतोय शब्द फुलानं हृदयाच्या अंतःकरणापासून वेलकम स्वागत सुस्वागतम, आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी या मुख्य मंचावर उपस्थित राहून या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे। तर वळतोय सामन्याच्या दिशेने जो सामना चालू आहे ज्युनियर FC केळवा आणि वडरे FC या दोन संघांच्या मधलं हे बॅटल सेकंड सत्र आपण पाहतोय। दुसऱ्या सत्रामध्ये अजूनही 0-0 अशी गोलरहित
बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच म्हणतात ना की जिंकायची क्षमता तुम्ही इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी मात्र कट रचले पाहिजेत. आणि इथे कोणता संघ कट रचेल आणि विजयी आघाडी मिळून या अंतिम सामन्यामध्ये आपली दावेदारी प्रस्थापित करेल आणि या जमजमत्या ट्रॉफीवर आपलं मात्र नाव कोरेल, हे मात्र अजूनही उत्तर बाकी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही अवधीमध्ये मिळणार आहे. दोन्ही संघ मात्र प्रयत्न करत आहेत. संघर्ष जारी आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना खेळ असो की जीवन असो, दोन्हीमध्ये संघर्ष हा तुम्हाला करायचाच आहे. इथेही तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे. जीवनामध्ये सर्वस्व तुम्ही देतायत, इथेही तुम्हाला खेळामध्ये तुमचं सर्वस्व द्यायचं आहे. जर अंतिम चषकावर नाव कोरायचं असेल तर आपल्या जीवनातील सर्वोत्तम तुम्हाला ते दाखवावं लागेल. तुमच्यामधली असलेली गुणवत्ता, ती प्रतिभा तुम्हाला इथे दाखवायची आहे. म्हणूनच दोन्ही संघ मात्र प्रयत्न करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा होताना आपल्याला पाहायला मिळते. तर ज्या पद्धतीने हा सामना सुरू आहे, दुसऱ्या सत्रामधील काही अवधी शिल्लक आहेत, या अवधीमधले काही सेकंद बाकी असतील अशी मला असं वाटतंय. तर काय म्हणशील नवनीत, या सामन्यामध्ये अजूनही दोन्ही संघ प्रयत्न करतायत, झगडतायत, धडपडतायत, पडतायत, लढतायत, पण तरीही उठतायत आणि सांगतायत की जोपर्यंत हार मिळणार नाही, विजय प्राप्त होणार नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. काय सांगशील नवनीत? नक्कीच मनीष, आपल्या अस्तित्वाची लढाई लढतायत हे ज्युनियर संघ दोन्ही. एका बाजूला KFA संघ आहे, एक चांगला प्रयत्न करतायत. आपण म्हणतो इथून, परंतु ऊन सुद्धा झडझडते ऊन. आणि या तापलेल्या अशा मैदानावरती एवढ्या ताकदीनं खेळणं या ज्युनियर खेळाडूंना थोडासा स्टॅमिना कुठेतरी कमी दिसतोय. परंतु तरी सुद्धा संघर्ष करतायत, पडतायत, उठतायत, धावतायत आणि आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावतायत की मला माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी मला गोल करायचा आहे आणि आघाडी मिळून विजयाच्या दिशेने या अंतिम फेरीमध्ये माझ्या संघाचं नाव मला उमटवायचं आहे. आणि त्यामुळे संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. काही मिनिटं बाकी आहेत आणि म्हणून काही मिनिटांमध्ये हा आपण जर पाहिलं तर मिनिटामध्ये कमी जरी असली आता या सेकंड सत्रामध्ये, तरी त्यांचा आत्मविश्वास काही कमी दिसत नाहीये दोन्ही संघाचा. आणि तुमचा आत्मविश्वास जर बढावला असेल, तुमचा आत्मविश्वास जर उंचावला असेल तर नक्कीच या वेळेमध्ये तुम्ही चमत्कार घडवू शकतात गोलाच्या रूपामध्ये. तोच प्रयत्न KFA संघाकडनं या शेवटच्या मिनिटांमध्ये पाहायला मिळतो. आणि पूर्णतः काउंटर अटॅक हे KFA संघाच्या ज्युनियर संघाकडून पाहायला मिळतात. चांगला डिफेंड, बॅकपास केला जातोय नील यांना. पुन्हा एकदा सुरेख प्रेम यांच्या पायामध्ये पास करण्याचा प्रयत्न चुकी होते. वडराई संघ चेंडूला घेऊन जातो, परंतु तेवढं चांगलं डिफेंड नीलच्या माध्यमातून KFA संघ थोडासा आक्रमक होतोय. आक्रमकतेबरोबर आपले कौशल्य जे आहे ते दाखवताना पीठ पास टाकण्याचा प्रयत्न होता, पण तेवढं चांगला डिफेंड, धक्काबुक्की होते आणि धक्काबुक्कीमध्ये चेंडू मिळवण्याचा आतोआत प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केला जातोय. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं हे ज्युनियर संघ आपल्याला दाखवून देत आहेत की आम्ही अजूनही हार मानलेली नाहीये. मग तो वडराई संघ असो किंवा आम्ही थोडंसं ताकद आपली आजमावून पाहताना वडराई संघाचा खेळाडू नक्कीच या 30 नंबर जर्सी परिधान केलेल्या प्रीतम यांना वॉर्निंग दिली जाईल पंचांच्या माध्यमातून. कारण की फुटबॉल म्हटल्यानंतर काही रेग्युलेशन, रूल्स हे असतात आणि त्याचा फॉलो आपल्याला करायचा असतो. वडराई ज्युनियर संघाकडून ओम धनु यांनी जर गोल झडकावला आणि आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली तर त्यांच्या बहिणीकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलंय, याची नोंद घ्यायची. सुरेख प्रयत्न चालू आहे KFA संघाकडनं. बघूया, अजूनही काही मिनिटं शिल्लक आहेत आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय गोलपोस्टच्या दिशेने. बघूया, वडराई संघ हार काय मानत नाहीये. दुसऱ्या बाजूला KFA ज्युनियर संघ सुद्धा हार मानत नाहीये. हेडरच्या माध्यमातून चेंडूला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. मनीष, आपण आयोजनामध्ये थोडंसं बदल करतोय, तर कृपया संघाने याकडे लक्ष द्यायचं आहे.
आपला जो पहिला आता सामना खेळला जाईल तो होप युनायटेड आणि तिरुपती FC या दोन संघामधलं पहिलं बॅटल रंगेल. त्याच्यानंतर रंगेल जय भवानी आणि जय JKFC मड या दोन संघामधलं बॅटल. त्यानंतर असेल KFA आणि ONFC नरपड या दोन संघामधलं बॅटल. अशा पद्धतीचं आयोजन असेल. ओव्हर टू यू नवनीत. धन्यवाद. म्हणून आपले जे मनीष बारी यांनी अनाऊन्स केलं त्याला मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो आणि प्रेमाची विनंती करू इच्छितो की आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपला संघ या मैदानात उपस्थित दाखवायचा आहे, जेणेकरून आम्हाला आता कुठलाही वेळ वाया दौडायचा नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्या मैदानात किट सहित आपली उपस्थिती दर्शवायची आहे. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे क्षण बाकी आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष चालू आहे या ज्युनियर खेळाडूंकडनं आणि या संघर्षामध्ये कोण बाजी मारेल हे सांगणं खूप कठीण आहे. तोडीस तोड असा दोन्ही संघ आपलं कौशल्यपणाला लावतात. आपलं सर्वस्व या मैदानामध्ये झोकून देताना पाहायला मिळतंय. पण कोण खेळाडू जो असेल तो या अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला एक मजबूत आघाडी नाही तर विजय संपादन करून देईल की पेनल्टी शूटआउटच्या दिशेने हा सामना जाईल हे येणारे काही मिनिट जे असतील. पंच सुद्धा घड्याळाकडे पाहत आहेत. घड्याळाचा काटा हा कोणासाठी थांबत नाहीये आणि घड्याळाचा काटा पुढे पुढे चालतो. तसतसं खेळाडूंचं लक्ष सुद्धा विचलित होतं. परंतु वेळ कमी आहे पण आत्मविश्वास हा अति उंच दिसतोय आणि त्या कारणानुसार ह्या आत्मविश्वासाच्या जोरावर चमत्कार काही क्षणामध्ये घडू शकतो आणि तीच धावपळ आपल्याला मैदानामध्ये दोन्ही संघाकडनं पाहायला मिळतंय. पंच म्हणून जयंत तांडेल आपल्या वॉचकडे बघतोय आणि बघूया या अंतिम सामन्याचं कुठे जातंय हे संकेत आता मिळत आहेत आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांना. चांगला पास आहे, प्रयत्न चांगला आहे पण असफल होतोय. पुन्हा एकदा वडराई संघ आगेकूच करतोय या अंतिम सामन्यामध्ये, ज्युनियर लेवलच्या सामन्यामध्ये. हो, चांगला प्रयत्न होता, तेवढं चांगलं डिफेंड. पुन्हा एकदा चेंडू मैदानाबाहेर जातोय. प्रयत्न चांगले होत आहेत परंतु लक फॅक्टर थोडंसं रुसलेलं दिसतंय वडराई FC ज्युनियर संघाकडनं आणि त्या कारणानं बघूया पुन्हा एकदा फ्री किक असेल KFA संघाकडे. जयंत तांडेल रेडी होत आहेत, दिनेश तांडेल रेडी होत आहेत पंच म्हणून. चांगला पास आहे, लॉंग पास आहे, कंट्रोल करण्याचा प्रयत्न होता ज्युनियर संघाकडनं पण पायामध्ये चेंडूला ठेवता आला नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा मैदानाबाहेर. ऑफसाईड असेल, ऑफसाईड घेण्यासाठी येतोय तो वडराई संघाचा खेळाडू. झटापटी होते चेंडू मिळवण्यासाठी आणि या झटापटीमध्ये अपयश येते ते वडराई संघाला. ऑफसाईड असेल KFA संघाला. मनीष काही क्षण बाकी आहेत, अजूनही 0-0 पण त्या ज्युनियर खेळाडूकडनं पाहायला मिळतंय की कोणी हार मानायला तयार नाहीये. सर्व आपला स्टॅमिना सुद्धा जर त्यांचा पाहिला तर मजबूत दिसतोय. कोणी थकलेला दिसत नाहीये आणि थकतोय तरी उठतोय, पडतोय तरी धावतोय आणि आपल्या संघाला विजय गोलामध्ये रूपांतरित करून विजय मिळवण्याची परिकाष्ठा करतोय आणि विसल वाजते. मनीष जात आहेत पेनल्टी शूटआउट अंतिम सामना. खरोखरच हे पेनल्टी शूटआउट म्हटलं ना नवनीत, तर पेनल्टी शूटआउट असं असतं इथे सर्व लक फॅक्टर अपेक्षित असतंय. हे सर्व काही आता देवावर सोडायचं आहे, नशिबावर. आपला लक फॅक्टर कुठल्या बाजूने असेल त्यावर आपला निकाल लागणार आहे आणि म्हणूनच आता पेनल्टी शूटआउटसाठी आपण तयार राहायचं आहे. तर आपण तत्पूर्वी रॉकी चषक 2026च्या मंचावरती स्पर्धेला भेट देण्याकरता पालघर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक जस्विन घरात उपस्थित झालेले आहेत. मी रॉकी त्यांनी त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
सर्व प्रेक्षकांना ही विनंती असेल की आपण जोरदार टाळ्याच्या गजरात आपले पालघरचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री जस्विनजी घरत यांचं सत्कार होत आहे आणि मायेची शाल त्यांना अर्पण करत आहेत. तर आपण जोरदार सर्वांनी उभं राहून त्यांचा हा बहुमान आहे आणि खरोखरच ते इथे वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाला त्यामुळेच या रॉकी चषकाची खऱ्या अर्थानं शोभा वाढलेली आहे, शान वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लागल्यात. म्हणून प्रेक्षक वर्गांना मी विनंती करतोय सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार आपले पालघरचे नवनिर्वाचित नगरसेवक जस्विनजी घरत यांचा बहुमान इथे केला जातोय. मायाची शाल त्यांना दिली जाते, त्याच पद्धतीने त्यांना एक स्मृतिचिन्ह, सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्प देऊन त्यांचा हा स्वागत समारंभ केला जातोय, स्वागत सोहळा. आणि खऱ्या अर्थाने आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं धन्यवाद प्रकट करतोय. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं मान्यवर मुख्य मंचावर उपस्थित पुढचे जे मान्यवर आहेत DG कन्स्ट्रक्शनचे सर्वा श्री आदरणीय श्री दुष्यंतजी पाटील यांना सुद्धा मायेची शाल मात्र परिधान केली जाते आणि रॉकी तांडेल स्वतः पुढे येऊन त्यांना शाल प्रदान करत आहेत आणि मायेचं पुष्प खऱ्या अर्थाने मायेचं पुष्प दिलं जात आहे आणि या गोड आठवणी खऱ्या अर्थानं आपण आपल्या सोबत घेऊन जाऊयात असा हा क्षण आहे. खरोखर दुष्यंतजी पाटील यांचं जर आपण पाहिलं तर सातत्याने या ग्राउंडसाठी जे पाणी आम्हाला हवं होतं ते पाणी सातत्याने त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे आणि या ग्राउंडला खऱ्या अर्थाने तयार करण्यासाठी जी महत्वाची भूमिका अदा केली आहे त्याबद्दल त्रिवार अभिवादन, शतशः ऋणी आहोत आम्ही. त्यानंतर मुख्य मंचावर उपस्थित एक हसर असं व्यक्तिमत्व ज्यांची ख्याती आपण जर पाहिली तर एक समाजसेवक, एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांनी आपली ख्याती, आपली कर्तृत्वाची मोहर या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये उमटवली आहे असे मान्यवर रंगमंचावर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय श्री आदरणीय अमेयजी पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी रॉकी तांडेल यांना पुढे येण्याची विनंती करतोय आणि त्यांना ती मायेची शाल मात्र परिधान केली जाते आणि हा बहुमान केला जातोय, हा सत्कार केला जातोय. असं एक हसरं व्यक्तिमत्व, अनमोल असं रत्न आणि समाजसेवकाच्या भूमिकेतून आपली ख्याती या पालघर जिल्ह्यामध्ये आणि या भारत देशामध्ये आपली छाप सोडली आहे त्याबद्दल या उद्योजक आणि समाजसेवकांचा मी शतशः ऋणी आहे. त्यानंतर मुख्य मंचावर दुसरे प्रमुख अतिथी शिरगावचे सरपंच यांचे सुपुत्र माननीय श्री पार्थजी मोरे यांचंही स्वागत केलं जात आहे. मायेची शाल त्यांनाही परिधान केली जाते आणि खऱ्या अर्थाने हा स्वागत समारंभ केला जातो. रॉकीजी तांडेल यांच्या शुभ हस्ते मायेचं पुष्प अर्पण केलं जात आहे आणि खऱ्या अर्थाने हा स्वागत समारंभ जिथे खऱ्या अर्थाने आम्हाला जो हा मान प्राप्त होतो. पेनल्टी शूटआउटचा स्कोअर काही मला काही समजलेला नाहीये पण 1-2 आणि हा मारावाच लागेल केबे संघाला. हो आणि आता होतोय 2-2 म्हणजे आता तिसरी पेनल्टी शूटआउट जी निर्णायक शूटआउट असेल. यामध्ये आता सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल तर गतीम गोलरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि त्याला आता गोल ही पेनल्टी शूटआउट सेव्ह करावी लागेल जेणेकरून या अंतिम सामन्यामध्ये विजयाच्या दिशेने 2 पावलं पुढे ते टाकू शकतात. परंतु त्याआधी त्यांना संघर्ष करून सेव्ह करावा लागेल. विसल वाजली जाते. हो 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 चांगला प्रयत्न होता, बॉलाच्या दिशेने आगेकूच झाला होता परंतु चेंडूमध्ये ताकद होती त्यामुळे चेंडू सरळ मैदानात निघून गेला. आणि आता वडराई FC संघ ज्युनियर या संघानं जर हा सेव्ह केला तर या अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघाला ते विजय प्राप्त करून देतील. बघूया सेव्ह की कंटिन्यू ही पेनल्टी शूटआउट चालू राहील. नील स्वतः आहे KFA संघाकडनं, दुसऱ्या बाजूला गोल रक्षक आणि गोल होते आणि 3-3 मध्ये बराबरी सुटली. आता 4 खेळाडू असतात आणि त्याच्यामध्ये सडन डेथ अशी पेनल्टी शूटआउट होईल. यामध्ये प्रत्येक खेळाडूला एक चान्स मिळत जाईल. यामध्ये निर्णय आपल्याला येतो. तर बघूया यामध्ये गतीम आता कशा पद्धतीने हँडल करतोय. नाही गोलरक्षक पुन्हा एकदा चेंज होतोय. KFA ज्युनियर संघाचा प्रेम गोलरक्षकाच्या भूमिकेत येतोय. सडन डेथ या पेनल्टी शूटआउट मध्ये बघूया प्रेम समोर आहे तो. विसल वाजते
आणि सेव्ह केला जातोय प्रेम यांच्या माध्यमातून केपे ज्युनियर आणि त्यांच्या पाठीराख्यांचं आनंद गगनात मावणार नाही अशा पद्धतीने सेलिब्रेट केलं जातंय. परंतु या सामन्यामध्ये आता केपे संघाला एक पाऊल आता अजून पुढे जायचं आहे. हा गोल त्यांना कन्वर्ट करायचा आहे सडन डेथ मध्ये, नाहीतर पुन्हा बराबरी होऊ शकते. वडराई संघ तयार, गोलरक्षक तयार, विसल वाजली जाईल का आणि सामना केपे ज्युनियर संघाच्या बाजूने झुकेल का आणि झुकते केपे ज्युनियर संघ विजय संपादन करते या अंतिम सामन्यामध्ये. आपण संधी देऊया हे सेलिब्रेशन करण्यासाठी आपले डीजे मास्टर यांना. वैभव